हे काय आहे सगळं? कुठेतरी ऐकलंय मी हे, पण कुठे? आणि त्याचा आणि या पम्मीचा काय संबंध? शारदा, माझं करमरकरांशी बोलणं झालं. ते म्हणाले झालं ते झालं, आता आपण लग्नाची तारीख ठरवूया. पण लग्नाच्या वेळी असं काहीही घडता कामा नये याची मात्र आपण काळजी घ्यायला हवी. काळजी घ्यायलाच हवी. असं काही पुन्हा घडायलाच नको. तरीही मी आणि मंदारनं नंतर अंगठी खूप शोधली, पण सापडलीच नाही. सापडणारच नाही. आता ती शोधण्यातही काही अर्थ नाही. लग्न होईपर्यंत आपल्याला थांबावंच लागेल. आता काय करायचं? सगळं चांगलं चाललं होतं. बाळचं लग्न ठरलं होतं, साखरपुडा ठरला होता, आजचा कार्यक्रमही खूप छान चालला होता. आणि मध्येच असं का झालं? बाळचा साखरपुडाच व्हायला हवा होता. शारदा, ऐनवेळी अंगठी गहाळ झाल्याचा तुला राग आलाय की साखरपुडा झाला नाही याचा राग आलाय? नेमका कशाचा राग आलाय तुला? म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? तसं नाही ग, पण ऐनवेळी अंगठी हरवल्यामुळं आपल्या मुलाचा साखरपुडा नाही होऊ शकला आणि त्यामुळं मग राग येणं, चिडचिड होणं स्वाभाविक आहे. तुझंही नेमकं तेच झालंय. पण का कोणास ठाऊक मला असं वाटतंय की तू शुभंकरच्या लग्नाची जरा जास्तच घाई करतेस. म्हणजे ते वाईट आहे का? तसं नाही ग, पण राहून राहून मला असं वाटतंय की काहीतरी जिंकण्याच्या ईर्ष्येनं तू हे सगळं करतेस. हार तुला मान्य नाही म्हणून साखरपुडा न झाल्यामुळं तुला संताप आलाय. मी हे सगळं बाळच्या भल्यासाठीच करते. हो हो, पण हे सगळं करत असताना ही स्पर्धा जिंकण्याच्या नादात आपल्या मुलाचं मन आणि नातं दुखावलं जाऊ नये हे आपण बघायला हवं ना. शुभंकरच्या इच्छेविरुद्ध हे होत नसणार आहे याची तू काळजी घेतली असेल याची मला खात्री आहे ना. बाळच्या मनाविरुद्ध जर काही झालं असतं तर तो बोलला असता ना आपल्याशी. तो ज्या अर्थी बोलला नाही त्या अर्थी त्याला हे सगळं मान्य आहे. झालं मग. तुला जर त्याच्यावर एवढा विश्वास आहे तर मग प्रश्नच मिटला. बर शारदा, रात्र खूप झालीये, थंडीही वाढलीये आणि तुला उगीच जागरणाचा त्रास होईल. चल आपण विश्रांती घेऊयात. चल. हॅलो. हा, कुठे पोचलायस तू? मी वाटेतच आहे. मी पोचलीये, लवकर ये. हो आलोच. आता पम्मीजी का फोन करतायत? हॅलो. शुभू, कुठेस तू? मी बाहेर चाललोय. बाहेर कुठे? मी अश्विनी बरोबर रिंग घ्यायला जातोय. अश्विनी सोबत रिंग आणायला चाललायस? हो. नको जाऊस. का? अरे म्हणजे आता नको जाऊस. का? तू आधी लवकरात लवकर इकडे निघून ये बरं. अहो पण पम्मीजी का? अरे का काय का? तुला ये म्हटलं ना, ये बरं. पम्मीजी तुम्ही जीवाचं बरं वाईट करण्याचा प्रयत्न नाही करतात ना? हे बघा, तुमच्याकडे ह्यावेळी काहीच कारण नाहीये. शुभू, अरे मी माझ्या जीवाचं बरं वाईट नाही करत आहे. तू नको माझी काळजी करूस. हा, पण तुला आशूची काळजी असेल ना तर लवकरात लवकर ये. का? म्हणजे अश्विनीला काय झालंय?
शुभू अरे प्लीज प्रश्न विचारत नको बसू. बरं बरं मी आलोच. ये. हा नाही नाही ये ये लवकर ये. आलोच मी. तर पम्मीजींकडे जायचंय तर अश्विनीला काय सांगू? नाही काहीतरी सांगावंच लागेल. हॅलो, पोचलास तू? मला थोडा उशीर होईल. का? अश्विनी मला एका महत्वाच्या कामासाठी जावं लागतंय, पण मी लगेच येतो. अरे पण मग मी काय करू एवढ्या वेळ? मी पोचले इथे. खरंच सॉरी, पण मला खरंच एका अर्जंट कामासाठी जावं लागतंय. मी येतो हा लगेच. चालेल? हा बरं, ये लवकर, मी थांबले इथे. हो. मम्मी दी, अगं आता आपण फोटोग्राफरला असं बोलावं ना, त्यांना काहीही विचारणं बरं नाहीये. आशू अगं उलट हेच बरोबर आहे. आधीच वेळ खूप गेलाय, अजून जर वेळ गेला ना तर काहीच होणार नाही. नाही मम्मी दी, मला नाही असं अचानक विचारणं पटतच नाहीये. आणि मला सांग, त्यांना जर खरंच अश्विनी आवडत असेल तर? अश्विनी जर आवडत असेल तर हे त्याच्या तोंडाने तो सांगेल ना. नको पम्मी दी, आपण त्यांना हे विचारून त्यांना त्रास नको द्यायला. आणि मलाही त्यांना विचारायला नाही जमणार. मी निघते इथून, मला कामाला जायचं, उशीर होतोय. आणि हो, हा विषय आपण इथेच संपूया. तेच तर मी म्हणते, हा विषय आपण इथेच थांबूयात. शुभूच्या मनात तुझ्याबद्दल काय आहे आणि काय नाही ते कळेलच ना. मम्मी दी अगं पण मी नको, मी निघते. हे बघ आशू, तुला शुभूशी बोलणं शक्य होत नसेल ना तर काही हरकत नाही, नको बोलूस. मी आहे ना, मी विचारेन त्याला. पण तुझ्या मित्राच्या मनात अश्विनी करमरकर बद्दल काय आहे आणि काय नाही हे तर ऐकू तर शकतेस ना तू. नको नको, मी निघते. मम्मी दी, शुभंकर आला असेल. झेंडू जा, दरवाजा उघड. आशू तुझा आतमध्ये जाऊन बस. झेंडू तू थांब. मम्मी दी अगं नको. ठीक आहे, तूच दरवाजा उघड. तुझ्या समोरच विचारते मी त्याला, किंवा तूच विचार ना त्याला. नको ना मम्मी दी. मग जा पटकन आत. अगं पण किती प्रश्न विचारतेस तू. अगं चल, मी माझं ऐकायचं, मी मोठी आहे ना. जा बरं, जा आतमध्ये जाऊन थांब. झेंडू जा, दरवाजा उघड. हो. पम्मीजी कुठे आहेत? पम्मीजी, अश्विनी कुठे आहेत? काय झालंय का त्यांना? ती इथे नाहीये. नाहीये? अहो पण आहेत कुठे त्या? आणि काय झालंय? हो सांगते, आधी बस तरी. अहो पम्मीजी मी बसतो, पण काय झालं सांगा ना मला. तिला काही झालेलं नाहीये. अहो तुम्ही तर म्हणालात ना. आशूची काळजी असेल तरी ये, फक्त एवढंच म्हणाले. मी कुठे म्हणाले की आशू इथे आहे आणि तिला काही झालंय. आशूचं नाव ऐकून एवढं धावत पळत आलास. वा, गुड. पण तुम्ही मला इथे का बोलवलत मग? सांगते, सगळं सांगते. आधी मला सांग, तू चहा पाणी काय घेणार? नाही नको, पण तुम्ही लवकर काय ते सांगा, मला उशीर होतोय. अश्विनी वाट बघते. ओ, अश्विनीला भेटण्यासाठी एवढी घाई आहे का? म्हणजे मी तिला कळवलंय ना मी येतोय म्हणून. अच्छा, पण या ठिकाणी आशू असती तर भेटायची घाई नक्कीच असती ना. म्हणजे बाय द वे मला सांग, लग्नाची तयारी कुठपर्यंत आली? कालच साखरपुडा झाला. आय मीन काल साखरपुडा होणार होता, पण
नाही झाला तर तीच अंगठी आणायला आम्ही दोघं जात होतो. शुभू, अश्विनी कशी आहे रे? अश्विनी चांगल्या आहेत त्या, मनमिळावू आहेत. बुटीकचं काम करता करता त्या घरी सुद्धा शिलाईचं काम करतात. खूप कष्टाळू आहेत त्या. मी अश्विनी करमरकर बद्दल विचारतीये. अच्छा, अश्विनी चांगले आहेत ना त्या. म्हणजे आमची नुकतीच ओळख झाली आहे. म्हणजे नुकताच भेटलोय ना, त्यामुळे फारशी ओळख नाहीये, पण होईल. कधी? लग्न झाल्यावर? नाही 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 नाही, तसं नाही, पण होईल ना ओळख हळूहळू. मला सांग, आशूला ओळखलं होतंस का रे तू पहिल्या भेटीत? मम्मीजी, तुम्ही हे का विचारताय? शुभू, जेव्हा मला कळलं ना की तुझा साखरपुडा आहे, मला धक्काच बसला रे. मला सहनच झालं नाही. मला खरंच खूप वाईट वाटलं. याचं कारण माहितीये तुला? का? म्हणजे तुम्हाला असं का वाटावं? कारण त्या दिवशी तू नाराज दिसत होतास. तुझ्या मनात ना वेगळंच काहीतरी चालू होतं. साखरपुड्याचा एवढा मोठा कार्यक्रम चालू होता, पण तुझा चेहरा हिरमुसलेला. हे सगळं बघून ना माझा जीव आतून तीळ तुटत होता. नाही नाही पम्मीजी, असं काही नव्हतं. हे सगळं ना आशू सुद्धा मान्य करायला तयार नाहीये. हो, पण मला कळतंय ना तुमच्या दोघांच्या मनात काय आहे ते. अरे, तुमच्या मैत्रीचा सगळ्यात महत्वाचा दुवा म्हणजे मी आहे. तुमचं नातं खुलताना बघितलंय मी, आणि आता तुमच्या दोघांना असं वेगवेगळं झालेलं मी नाही बघू शकत रे. मी खरंच नाही बघू शकत. तुम्ही दोघं ना एकत्र खूप छान दिसता. हे बघा, मी आणि अश्विनी आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. आणि साखरपुड्याच्या दिवशी मी अश्विनी बरोबरच थांबणार ना. पण का? म्हणजे डोळे बंद कर. हो, डोळे बंद कर आणि बघ. दोघींचेही चेहरे तुझ्या डोळ्यासमोर आण आणि बघ, तुला कोणाशी लग्न करायला आवडतंय? अश्विनी करमरकर की अश्विनी नवले? नाही. आणि हे बघा, ह्याचा काय उपयोग? मी आणि अश्विनी फक्त चांगले मित्र आहोत आणि यापुढे काही नाही. अरे, मैत्री पुढे काही असेल आणि तुम्हाला कळत नसेल तर? म्हणूनच तर सांगतेय ना, डोळे बंद कर म्हणजे कळेल तरी. नाही पम्मीजी, प्लीज, मी येतो. कर ना डोळे बंद. आशूसाठी. तुझ्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीसाठी तर कर. शुभू, अरे, डोळे बंद केल्यावर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा जिचा चेहरा येईल ना, तीच तुझ्यासाठी योग्य मुलगी असेल. अहो, पण तुला तुझ्या मैत्रीची शपथ.
सांग, तुला कोण दिसलं? अश्विनी करमरकर की अश्विनी नवले? हॅलो बाळ, कुठे आहेस तू? बाळ, आई मी बाहेर आलो होतो. अगं म्हणजे मी बाहेर आलोय. हा, आणि इथून मी अश्विनीला भेटायला जातो. नाही, गरज नाही अश्विनीला भेटायला जायची. तू आता जे काम करतोयस ते सोड आणि ताबडतोब घरी ये. का? म्हणजे काय झालं आई? हे बघ, मला तिथून कुठलाही प्रश्न विचारू नकोस. घरी आलास की सविस्तर बोलूया. ताबडतोब घरी ये. हो आई, आलो मी. मला निघावं लागेल, मी येतो. शुभू, आपलं बोलणं अजून संपलेलं नाहीये. मम्मीजी, मला आता जावं लागेल, मी निघतो. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये शुभू. ते मी आता नाही देऊ शकत. येतो मी. शुभू, ऍटलीस्ट हे तर सांग की तुझ्या डोळ्यासमोर नक्की कोणाचा चेहरा आला होता? अश्विनी करमरकर की अश्विनी नवले? शुभू, मी तुला विचारतीये, बोल ना. तुझ्या शांत राहण्यातच तुझं उत्तर आहे. तेच मला हवं होतं. हो ना शुभू? मला माहितीये शुभू, तू तुझ्या मम्मीचं मन कधीच मोडणार नाहीस. पण त्यामुळे दुसऱ्या कोणाचं तरी मन तुटणार नाही ना, याची काळजी मात्र नक्की घे. डोळे बंद केल्यावर माझ्यासमोर अश्विनीचा चेहरा का आला? अश्विनी आणि माझ्यामध्ये फक्त चांगली मैत्रीच आहे ना, की त्या पुढे काही? हा, नाही, तसं काही नाही. पण मग मला अश्विनी करमरकर सोबत लग्न होतं याचा आनंद का होत नाहीये? हॅलो, हाय. हो 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 हो, निघालोच. हा, आलोच मी, आलोच. अश्विनी? तुला आता तरी कळलं असेल, जे तुझ्या मनात चाललंय ना, ते शुभूच्याही मनात चाललंय. तुम्ही दोघही एकमेकांच्या प्रेमात पडलेले आहात, पण तुमच्या दोघांना हे कळतच नाहीये. कदाचित तुला हे जाणवलं असेल, पण तुलाही ते मान्य करायचं नाहीये. हे सगळं ना मैत्रीच्या खूप पुढे गेलंय. तुला कळतंय का? शुभूला तू आवडतेस आणि त्याला तू. आशु, खरं तर अश्विनी करमरकर तुमच्यामध्ये आलीये. मला खरंच सांग, शुभूचं लग्न जर अश्विनी करमरकर बरोबर झालं तर तू स्वतःला सावरू शकशील का?
तुला खरंच वाटतं की शुभू अश्विनी बरोबर खुश राहील, सुखाचा संसार करेल? किंवा तुला असं वाटतं की तू जशी त्याची मैत्रीण आहे तशी अश्विनी करमरकर त्याची मैत्रीण होऊ शकेल? पम्मी दी,